नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, धैर्याच्या तर्कशमध्ये कोशिशचा तो बाण जिवंत ठेवा. जरी हार आली जीवनात तरी जिंकण्याची ती उम्मीद जिवंत ठेवा. मित्रांनो, ही घटना एका चिंतित राजापासून सुरू होते. राजा बहुतेक वेळा काळजीत होता. राजा आपले मन शांत करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचे मन शांत होत नाही. तो आपल्या राज्यातील महान विद्वानांना आपल्या राजवाड्यामध्ये आमंत्रित करतो. त्यांना उपाय विचारतो. लोक राजाला वेगवेगळे उपाय सांगतात, पण त्यापैकी कोणताही कामात येत नाही. एके दिवशी एक माणूस राजाकडे येतो आणि सांगतो, तुमचे मन शांत करण्याचा एक मार्ग आहे. त्या व्यक्तीचे ऐकून राजाला फार आनंद होतो. तो त्या व्यक्तीला सांगतो, तू असे केलेस तर तू माझ्याकडून जेवढे पैसे मागशील तेवढे मी तुला देईन. तो माणूस राजाला सांगतो, मी तुमचे मन शांत करू शकत नाही, पण एक साधू आहेत, ते तुमचं मन नक्की शांत करू शकतात. ते सामान्य माणूस नाही, ते फार मोठे विद्वान आणि साधू आहेत. तुम्ही त्यांना एकदा नक्की भेटा, ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. राजा त्या व्यक्तीला म्हणतो, हे साधू मला कुठे सापडतील? तो माणूस राजाला सांगतो, इथून काही अंतरावर गेल्यावर जंगलात त्यांची एक छोटीशी झोपडी आहे. राजा आपल्या काही सैनिकांना घेऊन साधूकडे जातो. त्या साधूचं नाव होतं बौद्ध धर्म. मी ऐकलं आहे तुम्ही फार मोठे साधू आहात, पण बौद्ध धर्म राजाकडे दुर्लक्ष करतो. राजाला वाटतं की बौद्ध धर्माने माझं ऐकलं नसावं. तेव्हा राजा परत म्हणतो, मी ऐकलं आहे की तुम्ही फार मोठे विद्वान साधू आहात, तुम्ही माझी समस्या सोडवू शकतात. बौद्ध धर्म राजाच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. राजा स्वतःशीच विचार करतो की बौद्ध धर्म त्याला उत्तर का देत नाही. राजा मुद्द्यावर येतो. राजा बौद्ध धर्माला विचारतो, तुम्ही माझे मन शांत करू शकाल का? बौद्ध धर्म हसत हसत राजाला विचारतो, तुझे मन अशांत का झाले? राजा म्हणतो, तसं तर मला कशाचीच कमतरता नाही. माझ्याकडे इतके पैसे आहेत की मला स्वतःला माहीत नाही. सर्व सुखसोयी आहेत, लोकांना माझ्याबद्दल आदर आहे. मी सुद्धा अनेक दानधर्म करतो, पण माझ्यात फक्त एका गोष्टीची उणीव आहे. माझे मन अस्वस्थ राहते, अशांत राहते. कधी कधी शांत झाले तरी पुन्हा अस्वस्थ होते. तुम्ही माझे मन शांत करू शकता का? मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे. अन्यथा मी सर्व उपाय केले आहे. फक्त तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. बौद्ध धर्म तर राजाला म्हणतो, नक्कीच मी तुमचे मन शांत करू शकतो. राजाला फार आनंद होतो. राजा म्हणतो, त्यासाठी मी काय करावे? बौद्ध धर्म हसतो आणि सांगतो, तुम्ही उद्या सकाळी माझ्याकडे या, पण एकटे येण्याचे लक्षात ठेवा. राजा म्हणतो, ठीक आहे, मी उद्या सकाळी तुमच्याकडे येईन. बौद्ध धर्म म्हणतो, पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमचे अशांत मन तुमच्यासोबत आणायला विसरू नका. हे ऐकून राजाला धक्का बसतो आणि विचार करतो की बौद्ध धर्माने हे असे कसे सांगितले. राजा म्हणतो, आपण काय सांगितलं? कृपया मला आणखी एकदा सांगाल का? बौद्ध धर्म राजाला सांगतो, तुम्ही उद्या सकाळी लवकर या आणि तुमचे अस्वस्थ अशांत मन सोबत घेऊन या. तुम्ही त्याला तुमच्या राजवाड्यात सोडू नका. राजाला वाटतं, ही व्यक्ती वेडी तर नाही ना? पण राजाला पर्याय नसल्याने एकदा प्रयत्न करून पाहावे असे त्याला वाटते. दुसऱ्या दिवशी राजा पहाटे एकटाच बौद्ध धर्मांकडे येतो आणि सांगतो, मी आलो आहे. बौद्ध धर्म त्या राजाला विचारतात, तू आलास, पण तुझे चंचल अशांत मन कुठे आहे? आण, मला दे, मी त्याला शांत करून तुला परत देतो. राजा म्हणतो, आपण हे काय बोलताय? तुम्ही एवढे मोठे साधू विद्वान आहात, माहीत नाही का मन ही काय वस्तू आहे का उचलून तुम्हाला द्यायला? मन माझ्या आत आहे. मग बौद्ध धर्म त्या राजाला सांगतात, ठीक आहे, खाली बस, डोळे मिटून घे आणि ते अस्वस्थ अशांत मन तुझ्या आतमध्ये शोध. डोळे मिटून राजा त्या अशांत मनाला स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ डोळे मिटून झाल्यानंतर बौद्ध धर्म राजाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि सांगतात, डोळे उघड. राजा डोळे उघडतो. बौद्ध धर्म त्या राजाला विचारतो, तुझे चंचल मन सापडले का? राजा म्हणतो, नाही. बौद्ध धर्म राजाला म्हणतो, काही हरकत नाही, आता तू उद्या प्रयत्न कर. आजसाठी हा शोध पुरेसा आहे. राजा आपल्या महालात परत जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा पुन्हा बौद्ध धर्मांकडे येतो आणि बौद्ध धर्माने काल जे सांगितले तसंच करतो. राजा खाली बसतो, डोळे बंद करतो आणि त्या अशांत मनाला स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. राजा बराच वेळ बसून राहतो. बौद्ध धर्म पुन्हा राजाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुझे अशांत मन सापडले का? राजा बौद्ध धर्माला अतिशय शांत स्वरात सांगतो, नाही. बौद्ध धर्म राजाला सांगतो, काही हरकत नाही, आजसाठी हे पुरेसे आहे, आता तू उद्या परत ये. तिसऱ्या दिवशी सकाळी राजा पुन्हा बौद्ध धर्मांकडे आला आणि तो पूर्ण 2 दिवस जे करत होता तसंच करतो. राजा डोळे मिटून घेतो आणि त्याच्या त्या अस्वस्थ मनाला
शोधण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बौद्ध धर्म राजाच्या खांद्यावर हात ठेवतात, पण राजा डोळे उघडत नाही. राजा डोळे मिटूनच बसतो. बराच वेळ जातो. बौद्ध धर्म राजाजवळ बसतात. दिवस जातो, रात्र निघून जाते, पण राजा डोळे मिटून आपल्या अशांत मनाचा शोध घेत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे डोळे उघडतात, आणि राजाचे डोळे उघडताच राजा बौद्ध धर्मांच्या पायावर डोके ठेवतो आणि म्हणतो, मला माझे अशांत मन कोठेच सापडले नाही, परंतु मला ती शांती मिळाली जिच्या शोधात मी अजूनपर्यंत भटकत होतो. मित्रांनो, या घटनेमध्ये त्या राजाप्रमाणे तुम्हीही बाहेर कुठेतरी तुमच्या मन शांतीचा शोध घेत असतात. ती शांतता बाहेर नाही, ती शांतता तुमच्या आत आहे. आपल्याला फक्त ते आत शोधण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.